नमस्कार. जनसेवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जनसेवा न्यूज चॅनलच्या माध्यमातून आज भारत देशामध्ये सर्वात टॉप न्यूज लागलेली आहे, जे की भारत देशातली सर्वात मोठी योजना, जे की अभियान शासनाने जे चालू केलेले आहे, ते अभियान ई श्रम नावाची जी योजना आहे, या ई श्रममध्ये लोकांची नाव नोंदणी करण्यात येणार आहे. ही नाव नोंदणी कोणासाठी करण्यात येणार आहे? ही नाव नोंदणी जे श्रमिक आहे, जे रोजगार ज्या लोकांना पाहिजेत आहे, या लोकांचा नाव नोंदणीचे फॉर्म ऑनलाईन नोंद होणार आहे. ही ऑनलाईन नोंद केवळ कायमस्वरूपी म्हणून हे करणार आहे. या नोंदणीमध्ये जे की नवतरुण पोरं, बेरोजगार, जे भूमिहीन कामगार लोक की ज्यांना रोजगार हवा आहे, जे की रोजमजूर वर्कर किंवा इतर कौशल्यवान पुरुष किंवा स्त्रिया किंवा मुलं किंवा प्रौढ व्यक्ती, हे जे त्यांच्यामधले जे न्यूनता आहे, जे त्यांच्यामध्ये कौशल्य आहे, जो व्यवसाय करत आहे, परंतु हे व्यवसाय करणारे, हॉटेलमध्ये राहणारे किंवा इतर जे लोक जिथे ड्रायव्हरपणा करणारे किंवा अशा प्रत्येक लोकांची नाव नोंदणी होणार आहे. ही नाव नोंदणी कायमस्वरूपी, जसे की हे महाराष्ट्र शासन अंडरटेकिंगमधून आहे नसून ही केंद्र सरकारांतर्गत ही नाव नोंदणी अभियान चालू आहे. ही नाव नोंदणी एक वेळेस केली की नाव नोंदणी कायमस्वरूपी आहे असं मला वाटते. कारण की ही या जे केंद्र सरकारचं जे काम आहे, जे भारत सरकारचं जे काम आहे, हे काम ऑनलाईन पद्धतीनं व्हायला, म्हणजेच हे ऑनलाईन पद्धतीचं जेव्हा काम होत असते, तेव्हा ही नोंदणी, हे अभियान ते कायमस्वरूपीच असं हवंसं वाटते मला. कारण ही जी ई श्रम नावाची जी योजना आहे, ही कोण्या व्यक्तीच्या नावावर नाही किंवा कोण्या पंतप्रधानाच्या नावावर नाही, किंवा ही केवळ ते श्रमिक जे आहेत, रोजगार जे श्रमिक काम करणारे आहेत, त्या नावावरच ही योजना आहे. त्याच्यामुळे मला तर असं वाटते की ही योजना कायमस्वरूपी राबवली जात आहे. जे की डाटाबेस अंतर्गत जे लोक किती इतर जागी कामाला आहेत, अदर स्टेटला आहेत किंवा इतर स्टेटला आहेत किंवा गावात आहेत किंवा गल्लीत आहेत किंवा इतर गावी आहेत, या सर्वाची नोंद डाटाबेसच्या माध्यमातून हे शासन चांगल्या प्रकारे करणार आहे. हे शासन, हे जे धोरण राबवलेले आहे, हे अतिशय उत्तम आणि सक्षम आणि चांगलं आहे. हे नोंद करण्यामागे खूप चांगला हेतू आहे, जे की आपण जाणवतो, आपल्याला लक्षातच येईल. नोकरदार वर्ग आहे, त्याची नोंद झालेली आहे. कोणता मोठा सीमांत शेतकरी आहे, याचीही नोंद झालेली आहे. किंवा जो मोठा वर्ग आहे, ITI भरणारा, त्यांचंही नोंद झालेली आहे. किंवा उद्योगाचे जे मोठमोठे उद्योग, खरबपती, अरबपती, जे काय आहे, असे संपत्ती कमवणारे, अशाची नोंद वेगळ्या प्रकारे झालेली आहे. परंतु जी नोंद होत आहे, ही श्रमिक वर्गाची, जे रोजगार करतात, जे बलुतेदार आणि हलुतेदार, जे ह्या लोकांची नोंद हे भारत देशामध्ये पहिल्यांदाच होत आहे असं मला दिसून येतं. कारण अशी नोंद आतापर्यंत आकडेवारीमध्ये तर मला तर दिसून नाही आलेली आहे. त्याच्यामुळं सर्व जनतेस मला सांगण्यात अतिशय आनंद होतो की या शासनाने जी भूमिका राबवलेली आहे, जे उद्दिष्ट ठेवलेले आहे, ते खरोखरच सूक्ष्म पद्धतीनं, आणि मी वाचल्याच्या नंतर मला लक्षात असं आले की खरोखरच हे ध्येय धोरण अतिशय सत्य आणि जे की साधारण लोकांचे हित करण्याजोगते आहे. जे की माझ्यासारखा अनएज्युकेटेड असू द्या किंवा तुमच्यासारखा असू द्या, कोणा इतर अनएज्युकेटेड असू द्या किंवा वर्कर असू द्या, अशा लोकांची नोंद झाली का तुम्ही विचार करून बघा की कुठं नोंद आहे तुमची, कुठं तुमचा ID नंबर आहे, कुठं काय आहे, हे तुम्ही दाखवा ना. जरी नोंद असली काही जागी, परंतु त्याचे जे फायदे आहेत, हे आपल्याला अजून झालेले नाही. त्याच्यामुळं मी जे बोलतोय आणि जे तथ्य आहे, हे तथ्य योग्य आहे. हे ऑनलाईनच्या माध्यमातून
जनसेवा ऑनलाईन केंद्र इस्लापूरमध्ये नोंद करणं चालू आहे, ते बी ऑनलाईनच्या माध्यमातून. आता या नोंद करणं किंवा तुम्हाला आय डी भेटणार आहे. आय डी जसं आधार कार्ड आहे तेच आधार कार्ड लिंक एक ई श्रम नावाचं योजनेचं कार्ड तुम्हाला एक छोटं भेटणार आहे आधार कार्डवाणीचं. हे आधार कार्डवाणी जे कार्ड भेटते, या कार्डमध्ये तुमचा अकाउंट लिंक होणार आहे, बँकेचं अकाउंट लिंक. त्याच्यामुळे तुम्ही बँक खातं बी आणायचं आहे आणि आधार कार्ड लिंक फिंगरप्रिंटद्वारे हे बी लिंक होणार आहे. आणि तुमच्या जातीचा दर्जा, जात कोणती आहे, कास्ट कोणती आहे, हे बी त्या माध्यमातून लिंक होणार आहे. आणि तुमच्यामध्ये कौशल्य कोणती आहे, तुमच्यामध्ये म्हणजे कोणी हॉटेलामध्ये नोकर असतो, कोणी ड्रायव्हर असतो, अशा वेगवेगळे तुमच्यामध्ये कौशल्य असेल. कोणी बाई साफसफाई करते, म्हणजे हे कौशल्य झाले. हे कौशल्य कोणते आहे, त्याचं प्रमाणपत्र जरी नसेल, कोणता ग्रामसेवक किंवा सरपंच किंवा इतर कोणते अधिकारी असेल तर त्यांच्या संमतीने हे प्रमाणपत्र किंवा स्वघोषणा करून टाका, मी हा उद्योग करतो म्हणून, असंही प्रमाणपत्र. आणि उत्पन्नाचं प्रमाणपत्र, बा तुम्हाला उत्पन्नाचं, जसं की आपण वर्षाला इतके पैसे कमवतो, असं तहसीलदाराचं उत्पन्न किंवा तलाठीने जे लिहून देतो त्याचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र पाहिजे. आणि त्यानंतर आपल्याला शिक्षणाचे प्रमाणपत्र, बा कोणी शिक्षण जर घेत असेल त्या शिक्षणाचे प्रमाणपत्र. ज्यांना कोणी शिकलेच नाही तर हे जे अनएज्युकेटेड किंवा अशिक्षित जे लोक आहेत यांनी ही प्रमाणपत्र घेऊ शकते अशिक्षित म्हणून. आणि मेन मुद्दा तुमचा हा आहे की हे कागदपत्र, किती प्रकारचे कागदपत्र, तुमच्याकडे 1 नंबरचं कागदपत्र, तुमच्याकडे शिकलेला दाखला, बोनाफाईड, मार्कलिस्ट, TC, हे जर अंगणवाडीचे प्रमाणपत्र जरी असेल, हे जरी असेल तरी हे शिक्षणाचं प्रमाणपत्र. नंबर 2, जातीचे प्रमाणपत्र, तुमची जात कोणती आहे, जात जरी नसेल ओपनचे असेल ओपन म्हणून 2 मुद्दा. तिसरा, उत्पन्न तुमचं किती आहे त्याचे प्रमाणपत्र 3. 4, व्यवसाय कोणता करता किंवा संमतीपत्रक द्या त्या व्यवसायाचे. त्याच्यानंतर 5वा क्रमांकाचं बँकेचे खातं, 6वा क्रमांक आधार कार्ड आणि 7वा तुमच्यामध्ये कौशल्य कोणत्या, गुण कोणत्या, कोणतं नॉलेजनं पैसा कमवता तुम्ही, कोणत्या व्यवसायाने पैसा कमवता, हे 6 प्रमाणपत्र. जरी हे प्रमाणपत्र नसेल तरी आम्हाला येऊन भेटा, आम्ही त्या प्रमाणपत्राची लेखी स्वरूपात व्यवस्था केलेली आहे. परंतु मला आणि तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे की तुम्ही हे नाव नोंदणी करून घ्या. कारण ही नाव नोंदणी केवळ लाखाची नसून 44 कोटी लोकांची नाव नोंदणी होणार आहे. भारत देशामध्ये 44 कोटी लोकांची नाव नोंदणी होणार आहे. या नाव नोंदणी अभियानामध्ये तुमचाही समावेश असावा असं मला वाटते. ज्यांना काही लक्षात येत नसेल त्यांनी आम्ही खाली कॉन्टॅक्ट नंबर देणार आहोत, ती साईट देणार आहोत माझ्या यूट्यूबच्या खाली. त्या साईटनं तुम्ही जवळ जरी नसेल, कोण्या राज्यात असेल, परराज्यात असेल किंवा इतर ठिकाणी जरी असेल, ते लिंक मी खाली देणार आहोत. त्या लिंकच्या माध्यमातून तुम्हीही फॉर्म भरू शकता. परंतु जे लोक दुसऱ्या गावी आहेत हे कसे फॉर्म भरणार, त्यांना लिंक पाठवल्याच्यानंतर माझं यूट्यूबची लिंक जी आहे ते पाठवून द्यायची. तुम्ही पाठवून दिल्याच्यानंतर तो व्यक्ती तिथंही फॉर्म भरू शकतो. परंतु फॉर्म भरा, विनंती आहे, सर्वांनी भरा. रोजगार, कामगार, शेतामध्ये काम करणारे असे 156 लोकांचे जे व्यवसाय आहेत त्या 156मध्ये इतके लोक हे फॉर्म भरू शकतात. हे प्रपत्र आहे. याच्यामध्ये जो व्यवसाय ज्या ज्या लोकांना त्या व्यवसायाचं याच्यामध्ये नोंद झालेली आहे. तरी मी हे जे लोक आहेत की त्याच्या अंगामध्ये हे कौशल्य आहेत का, ते कौशल्य मी वाचून दाखवतो. आणि ते वाचून दाखवल्याच्या नंतर प्रत्येक कौशल्याचा एक फोटो टाकत असतो की हा व्यक्ती त्याच्यामध्ये येत असतो. म्हणजे 156 फोटो आणि
त्या लोकांना ते दाखवतो. म्हणजे तिथं लक्षात येते तुम्हाला की बाबा हा फोटो मी पाहिला म्हणजे याच्यामध्ये माझं हे तुलना केलेली आहे, तर मी ऑनलाईन नोंद करू शकतो जनसेवा ऑनलाईन केंद्रामध्ये जाऊन. काही अडचण असेल तर मला येऊन संपर्क स्वतः साधू शकता. काही प्रॉब्लेम असेल तरी मला बोलू शकता. आणि ज्या लोकांकडे कौशल्याचेच प्रमाणपत्र नाही त्यांच्यासाठीही इथं मार्गदर्शन करण्यात येईल. ते कसं मार्गदर्शन ते शेवटी मी सांगतो तुम्हाला व्हिडिओच्या सर्वात शेवटी. हां, तोपर्यंत आपण यामध्ये आपण थोडं बघू त्याच्यामध्ये कोण कोण येते काय काय नाही. एक नंबर, खेती की फसल और सब्जी उत्पादक, म्हणजेच जे शेती करते आणि जो वेचणी करतो हे कृषी म्हणजे कृषीचे काम म्हणजे जे शेतीचे कामामध्ये जे इन्व्हॉल्व आहेत लोक, जे शेतीबद्दल जे लोक आहेत म्हणजे शेती लावणारे वेगळे आहेत आणि जे लावल्याच्या नंतर जे काढणारे लोक आहेत जे मजूरदार वर्ग, हे लोक त्याच्यामध्ये येत असतात. तर याही लोकांना आमच्याकडे येऊन नाव नोंदणी करून घ्या. त्याला इंग्लिशमधून द फेड क्रॉप अँड व्हेजिटेबल ग्रोवर्स म्हणून हे ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमधले लोक आहेत. याही लोकांना आमच्याकडे येऊन नाव नोंदणी करून घेऊ शकतात. नंबर 2, पेड़ और झाडी फसल उत्पादक, म्हणजेच झाड लावणारे आणि जे झाडाचं संरक्षण करून त्याचे विक्री करतात. काही काही झाडं जे उत्पादन करते ते झाडं लावल्याच्या नंतर त्याचं उत्पादन केल्या जाते आणि ह्याही लोकांची नाव नोंदणी, त्यालाच इंग्लिशमध्ये ट्री अँड शर्ब क्रॉप ग्रोवर्स, हे लोक 2 नंबरच्या स्थानामध्ये येते. या लोकांचीही नोंद होणार आहे. 3 नंबर, पशुधन डेअरी उत्पादक, जे लोक म्हशा, गाई, इतर जनावरं वळतात. त्याच्यामध्ये ते हे बी आले, डुकरं बी आले, गाढवं बी आले आणि घोडे बी आले. असे जे लोक जे आहेत समजा जे दूध विक्री करतात किंवा त्याची राखणी करतात, अशाही लोकांची नोंद इथे शासनाने त्याही लोकांना समावेश केलेला आहे. लिव्हस्टॉक अँड डेअरी प्रोड्युसर ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये हे लोक येतात. याही लोकांची नोंद शासनाने घेतलेली आहे. त्याच्यानंतर 4 नंबरची जो आहे पोल्ट्री कुक्कुट उत्पादक, जे पोल्ट्री फार्म आहेत, जे कोंबड्याचे पालन करतात, हे पालन करते आणि जो व्यवसाय करते, याही लोकांचं नाव नोंदणी येथे केल्या जाते. पोल्ट्री प्रोड्युसर्स याही लोकांचं इथे समावेश केलेला आहे. नंबर 5 मध्ये काय, एपिरिस्ट मधुमक्खी पालन वाले और रेशमी उत्पादक, म्हणजे हे मोहळं झाडणारे, हे झाडावर चढणारे मोहळं झाडणारे लोक, हे मोहळ झाडणाऱ्या लोकांची बी इथं नाव नोंदणी होणार आहे. आणि जे शेतामध्ये किंवा गावामध्ये ते रेशीम उत्पादक असते, रेशीम जो धंदा व्यवसाय जे करणारे लोकांचीही नाव नोंदणी इथं होणार आहे. अप्रिरिसेट बी कीपर्स अँड कल्चर appreciate बी कीपर्स अँड सिरिकल्चरिस्ट याही लोकांची नोंद होणार आहे. 6 नंबर, फसल फार्म श्रमिक, जे लोक आपल्या शेतामध्ये म्हणा किंवा एखाद्या मोकळ्या जागेमध्ये म्हणा, जे फार्म आहेत, फसल म्हणजे कोणते तरी छोटे छोटे ते पिकं हे लावायचं आणि त्याच्यानंतर ते पालकाचा धंदा किंवा इतर जे व्यवसाय करत असतील त्या व्यवसायाची
याच्यामध्ये नोंद होत असते. क्रॉप फार्म लेबरर्स म्हणून हे बी लोक इथे येतात, यांनीही नाव नोंदण्या करून घ्यावं. नंबर 7, मिश्रित फसल पशुधन शेती श्रमिक. जे लोक हे फार्म लावल्याच्या नंतर पिकं बी लावतात, शेती बी करतात आणि त्याचबरोबर पशुधनखेत म्हणजे हे शेणखत वगैरे जे खत आहे यांचा बी जो व्यवसाय करत असतात, याही लोकांची नोंद इथं शासनाने केली आहे. मिक्सेड क्रॉप अँड लिव्हिस्टॉक फार्म लेबर्स याही लोकांची ॲग्रिकल्चर ग्रुपमध्ये नोंद केल्या जात आहे. 8 नंबर, उदाहरण बागवानी और वृक्षारोपण कामगार. जे बागवानीचे काम करणारे बागवान, हे आलू वांगे टमाटे वगैरे जे काय आहे समजा विक्री व्यवसाय करणारे, आणि वृक्षारोपण कामगार जे झाडं लावतात आणि ते झाडंचं वाढ किती व्हायलं काय नाही याचं निगा राखण्याचं काम जे लोक करते, याही लोकांचं इथे नाव नोंदणी होणार आहे. गार्डन हॉर्टिकल्चर अँड प्लॅटिशियन वर्कर्स हे ॲग्रिकल्चर ग्रुपमध्ये यांचीही नोंद होणार आहे. 9 नंबरमध्ये काय, वानिकी श्रमिक फॉरेस्ट लेबरर्स कृषी विभागाने, म्हणजे हे जे वन कर्मचाऱ्यामध्ये काम हे झाडं वगैरे लावण्याचे काम जे आहेत श्रमिक, ही लोकांची नोंद या ठिकाणी होणार आहे. याही लोकांचा शासनाने केंद्र सरकारने विचार चांगल्या प्रकारे केलेला आहे. 10 नंबर, मत्स्यपालन एकल कल्चर समूह. जे मासोळ्या किंवा झिंगे किंवा इतर लोक आहेत जे मत्स्यपालन करतात किंवा मासोळ्याचा व्यवसाय करते, अशाही लोकांची नोंद या ठिकाणी, जे बोंबल माशा म्हणा, वाळलेल्या माशा म्हणा, हे मासोळ्याचे जे प्रकार आहेत किंवा खेकडे बी विक्रीचे प्रकार जरी असेल, या व्यवसायामध्ये या शासनाने इथे केलेलं आहे. फिशरी अँड ॲक्वाकल्चर लेबर्स म्हणून इथे या लोकांची ही नोंद झालेली आहे. 11 नंबर, अन्य विवरण के साथ ऑर्डर विथ डिस्क्रिप्शन. तर याच्यामध्ये जे या कृषी संदर्भात अनेक कोणते तरी असेल समजा घटक, त्याही लोकांची नोंद आम्ही इथं करणार आहोत. 12 नंबर, टेलर्स, ड्रेसमेकर, फरीस और हेंटर्स. आता जे लोक हे टेलरपणा करणारे आहेत, कपडे शिवणारे शिंपी जे आहेत, याही लोकांची नोंद इथे होणार आहे. ड्रेसमेकर जे ड्रेस बनवणारे आहेत, तर हे बी ड्रेसमेकरची ही नोंद इथं होणार आहे. टेलर अँड ड्रेसमेकर, फ्युरियस अँड हॅटर्स याही नावाचं ॲपिरियलमध्ये नोंद होणार आहे. नंबर 13, शिलाई काशिदाकारी संबंधित कामगार. त्या टेलरपाशी शिलाई करते किंवा हे काशिदाकारी जे आहे बहुतेक ते बुनण्याचा व्यवसाय असते, ते म्हणजे कापड तयार करण्याचं जे असते किंवा एखादे डिझाईन वगैरे जे बाया बनवते समजा, ते बुनण्याचं काम आणि एखाद्या ड्रेस बनवतात किंवा सुतीचा कापड जे बनवते, अशाही लोकांची इथे नोंद होणार आहे. स्विमिंग अँड एम्ब्रॉयडरी ड्रेसेस अँड रिलेटेड वर्कर्स याही लोकांची नोंद इथे होणार आहे. 14 नंबर, जे की शिलाई मशीन ऑपरेटर विभाग आहे परिधान. स्विमिंग मशीन अँड ऑपरेटर, जे शिलाई मशीनचे जे ऑपरेटर आहेत, ते बी काम करत असतात, याही ऑपरेटरची इथे नोंद होणार आहे. 15 नंबर, अन्य वितरक, म्हणजे अनेक याच्यामध्ये जर कोणते असेल तरी त्याही लोकांची इथं नाव समाविष्ट करण्यात येणार आहे. 16 नंबर, परिवहन कंडक्टर. जे बस चालक आहेत, ड्रायव्हर किंवा कंडक्टर, अशाही लोकांची नाव नोंदणी इथे होणार आहे. तरी ट्रान्सपोर्टर, कंडक्टर्स, ऑटोमोबाईल
ट्रान्सपोर्टेशन याही लोकांचं नाव नोंदणी या योजनेच्या अभियानाअंतर्गत होणार आहे. 17 नंबर ड्रायव्हिंग प्रशिक्षक, म्हणजे जे ड्रायव्हिंग शिकवणारे जे प्रशिक्षक आहेत, 2 व्हीलर म्हणा, 3 व्हीलर म्हणा, 4, 6 वगैरे, हे जे शिकवणारे प्रशिक्षक आहेत, जे गुरुजी आहेत किंवा शिक्षक आहेत, याही लोकांची नाव नोंदणी इथे होणार आहे. 18 नंबर मोटर वाहन मेकॅनिक मरम्मत करणेवाला, जे मोटरचा जो दुरुस्ती करणार आहे, मोटर मेकॅनिकल म्हणा, ऑटो मेकॅनिकल म्हणा, मोटरसायकल मेकॅनिकल म्हणा, रेल्वे मेकॅनिकल म्हणा, विमान मेकॅनिकल म्हणा, असे मेकॅनिकलचे प्रकार आहेत. अशा लोकांसाठी ही नोंद या ठिकाणी होणार आहे, या योजनेच्या अभियानामध्ये होणार आहे. मोटर मेकॅनिकलची, मोटरसायकल चालक, जे 2 व्हीलर म्हणतो आपण, ते बी चालक किंवा सायकल चालक किंवा सायकल दुरुस्ती करणारे, याही लोकांची इथे नोंद केल्या जाते. ही लोके या अभियानामध्ये समाविष्ट केलेलं आहे. 20 नंबर कार, टॅक्सी, वॅन ड्रायव्हर, जे कार आहे, कार चालवणारा, टॅक्सी चालवणारा, वॅन ड्रायव्हर जे आहे, हे बी कार, टॅक्सी, वॅन ड्रायव्हर हे बी लोकची नोंद या योजनेमध्ये होणार आहे. तरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नोंद करून घ्यावे. बस और ट्रामा ड्रायव्हर, बस ड्रायव्हर, ट्रामा ड्रायव्हर, जे ट्रामा असते, तर याच्याही नावाची नोंद या शासनाने किंवा या योजनेमध्ये ही घेतली गेलेली आहे. 22 भारी ट्रक और लॅली चालक, जे मोठमोठाले 12 चाकी, 10 चाकी किंवा इतर चाकी जे ट्रक आहे, ते ट्रकाचे वेगवेगळे नमुने आहेत. याही ट्रक चालक किंवा जो किन्नर असतो, या किन्नराची ही नोंद इथं घेतल्या गेलेली आहे. आणि या लोकांना मध्ये या योजनेमध्ये यांना समाविष्ट केलेले आहे. तरी त्यांनी येऊन इथे नाव नोंदणी करून घ्यावी. लिफ्टिंग ट्रक ऑपरेटर्स, जे ट्रकला जे बांधणारे आहे, जेव्हा माल भरतो किंवा हमालदार वर्ग असेल, हे या लोकांचाही समाविष्ट केलेला आहे. या लोकांनाही या योजनेमध्ये समाविष्ट करून यांनी हे कार्ड जे ई श्रमचं आहे हे काढून घेण्यात आले. 24 नंबर वाहन क्लीनर, जे गाड्या धुणारे जे वर्कर आहेत, मोटरसायकल धुणारे वर्कर आहेत, याही लोकांची नाव नोंदणी इथे शासनाने घेतलेली आहे. यांची नाव नोंदणी करून घ्यावी. हात और पेंडल वाहन चालक, सायकल, रिक्षा, गाडी खिसनेवाला, जे रिक्षा चालक आहे, जे लोक जे सायकल दुरुस्ती करणारे आहेत, जे हातानं रिक्षा चालवणारे आहेत, अशाही लोकांचं इथं नाव नोंदणी होणार आहे. तरी या लोकांनी रिक्षा चालक किंवा जे सायकलला दुरुस्ती करणारे, याही लोकांनी ही नाव नोंदणी करून घ्यावी. 26 नंबर पशु चालित वाहनों और मशीनों के चालक, बैलगाडी, घोडा आदि, जे लोक हिमालय पर्वतामध्ये म्हणा, जे बर्फाळ प्रदेश आहे, अशा ठिकाणी जे की सवारी करत असतात किंवा त्याच्यावर घोड्यावर बसून नेण्याचं काम करत असतात किंवा गाढवावर बसून नेण्याचं काम करत असतात. कारण जो चढ असतो, तो चढ चढण्यासाठी कठीण जात असतो नवीन लोकांना. ते जे लोक आहेत किंवा बैलगाडी हाकणारे लोक आहेत, बैलगाडीवर पहिल्याच्या काळामध्ये काम करत होते, जे बैलगाडी हाकून जे रोजगार कमवत होते, अशाही लोकांचं नाव नोंदणी इथे आजही केल्या जाते. या शासनाने चांगल्या पद्धतीने यांचा ही या नोंदणीमध्ये समाविष्ट केला आहे. 27 नंबर अन्य वितरक, याच्या व्यतिरिक्त आणि कोणी जरी असेल तरी त्यांनी ही इथं नाव नोंदणी करून घेऊ शकतात. त्याचबरोबर 28 नंबर मालिश करणेवाला, जे लोक विदेशामध्ये आपल्या शरीराला तेल लावून मसाज करते, मालिश करते, किंवा जो नावी आहे केस कापणारा,
त्यांनी बी एका आपल्या स्वतःच्या दुकानामध्ये मालिश करणारा, रगडणारा, तेल लावणारा असेही लोक काही आहेत, स्पेशलिस्ट आहेत. अशाही लोकांचे नावनोंदणी या ठिकाणी होणार आहे. ते सौंदर्य, स्वास्थ्य, ब्युटी, वेलनेस मध्ये हे लोक येतात, जे की मसाज करणारे, मालिश करणारे, तेल लावून देणारे याही लोकांची नावनोंदणी या ठिकाणी होणार आहे. 29 नंबरचा पर्याय हेअर ड्रेस नाही. हेअर ड्रेस म्हणजे ड्रेस समजा स्टाईलिश कसा आहे काय नाही, किंवा जे नाही आहे हे केस कापणारा नाही, बारीक म्हणतात आमच्या समाज. तर याही लोकांचे जे कापणारे केस आहेत याही लोकांना हेअर ड्रेसेस बार्बर म्हणून याही लोकांचा या योजनेमध्ये समाविष्ट केलेला आहे. आणि 29 नंबरवर ब्युटिशियन और संबंधित कर्मचारी, ब्युटिशियन अँड रिलेटेड वर्कर्स, जे ब्युटी पार्लरमध्ये काम करणारे, जे किंवा प्लकिंग करणारी आहे किंवा मेकअप करणारे आहे, अशा जे सौंदर्या संदर्भात जे व्यक्ती आहे, अशा ही व्यक्तीची या ठिकाणी या शासनाने किंवा या अभियानामध्ये, या ई श्रमच्या अभियानामध्ये काम करण्याचं कार्य करत आहे. 31 नंबर जे या संदर्भात जे आहे, की सौंदर्याच्या संदर्भात जे आणि इतर काही असेल समजा त्याचेही नावनोंदणीचे असेल गुण, तर ते असा नावनोंदणी करू शकतो. त्याच्यानंतर 32 नंबरचा आहे गिरवीदार सावकार, BFSI, ब्रोकर, पाऊंड ब्रोकर, मॅनेलेंडर्स हे जे ब्रोकर आहेत, सावकार वर्ग करणारे, म्हणजे जे दलाल वर्ग काय असेल बहुतेक सर अंदाजा वाटतं मला, जे सावकारपणा करणारे हे जे काही लोक जे हे माल विक्री करतीवर त्याचा माल पटवून देण्याचं कार्य करत असतात, जो ब्रोकर आहे या ब्रोकराचाही या योजनेमध्ये समावेश करा. यांनी हे नाव आपले नोंदणी करून घ्यावे. 33 नंबर ऋण संग्रहकर्ता और संबंधित कर्मचारी, डिबेट कलेक्टर, डिबेट रिलेटेड वर्कर्स, तर याही लोकांचं इथे नाव नोंदणी केलं जात आहे. तर जो 34 नंबरचा आणि इतर जे आहे याही लोकांचाही 35 नंबर धातू मोल्डर्स और कोड मेकर्स, जे धातू आहेत, कोणी तांबे बनवण्याचं काम करते, कोणी जलमराच्या मूर्त्या बनवण्याचं काम करते, तांब्याच्या मूर्त्या बनवण्याचं काम करते, किंवा जे लोहार कुंभार जे आहे, लोहार जे आहेत त्याही लोकांचा विचार इथं केलेला आहे. 36 नंबर वेल्डर और फ्लेमर कटर, जे वेल्डिंग करणारे आहेत, जे कट करणारे आहेत, लोखंड वगैरे काही लोक जे आहेत ना, याही लोकांचा इथे समावेश होत असतो. 37 शीट मेटल्स वर्कर, जे शीट म्हणजे काही लोक जे आहेत समजा बसेसच्या किंवा इतर जे रिक्षा चालकाच्या किंवा ऑटोच्या ज्या सीट आहेत त्या सीटेचं ते बनवण्याचं कार्य करत असतो. तर त्याही लोकांचं इथं नावनोंदणी होत असते. लोहार हिमरस्मिथ और फोर्जिंग प्रेस वर्कर, लोहार जे लोक आहेत समजा या लोहाराची नोंद इथं होत असते या योजनेच्या अभियानामध्ये. 39 टूल निर्माता और संबंधित कर्मचारी, माल टूल मेकर्स अँड रिलेटेड वर्कर्स, ह्या वर्कर्समध्येही जे टूल आहेत निर्मिती याही लोकांचा यामध्ये समाविष्ट केलेला आहे. 40 मेटल वर्किंग मशीन टूल सेंटर्स और ऑपरेटर्स, मशीन टूल मेटलचे धातू आहे समजा, वर्किंग मशीन टूल जे मशीन असते कंपनीमध्ये हे लोक आहेत वर्कर, जे की हे कार्य करत असतात. याही लोकांचं म्हणजे या योजनेच्या अंतर्गत नाव करू शकतात.
41 नंबर धातू पॉलिशर, व्हील ग्राइंडर आणि टूल तेज करणेवाला. जे धातू असते, वेगवेगळे जे धातू आहेत त्या धातू संदर्भात पॉलिश करणे किंवा कलर लावणे, टूल तेज करणं, हे लोक याच्यामध्ये समाविष्ट आहेत. जे धातू संदर्भात आहे त्या लोकांना माहितीच आहे. 42 नंबर कृषी और औद्योगिक मशीनरी यांत्रिक मरम्मत करनेवाला. जे शेतकऱ्यांना जे साहित्य भेटत असते किंवा जे नांगर वगैरे रोपणं वगैरे जे असतात ना साहित्य, हे जे लोकांचं जे साहित्य खराब झाल्याच्या नंतर त्यांना जे दुरुस्ती करणारे जे लोक आहेत त्यांना चांगलं करण्याचं, मरम्मत करून त्याचं चांगलं करून ते शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचं कार्य जे करतात लोक, अशाही लोकांचं हे नाव नोंदणी करण्याचं काम या अभियानामध्ये केलेलं आहे. सायकल संबंधित मरम्मत करनेवाला, तेच सायकल दुरुस्ती करणं, त्याला चांगलं करणं, अशी लोक या ठिकाणी येत असतात. सटीक उपकरण 44 नंबर सटीक उपकरण निर्माता और मरम्मत करनेवाला. एखादी उपकरणं असेल, कोणते एखादे जे आयटम असेल ते चांगल्या प्रकारे त्याला जसं आपल्या प्रत्येक खेड्याखेड्याने जे मरम्मत करणारे लोक असतात, फुटलेले जे भांडे त्याला जर होल पडले असेल किंवा त्याचे वाकडे झाले असेल किंवा त्याला ते त्या भांड्याला किंवा त्या गंजाला ते चांगलं बनवत असेल, काठ वगैरे लावणारे लोक, या लोकांचा या योजनेमध्ये समाज हेही लोक घेऊन आमच्याकडे नाव नोंदणी करू शकतात. त्याचबरोबर 45 क्रमांकाचा जो व्यवसाय आभूषण और सटीक धातू कामगार. जे सोनं ला चांगलं करणारे जे आहेत, समजा सोनारापासून पॉलिश करणे, त्याला चांगलं करणे, याही लोकांचा इथे समाविष्ट केलेला आहे. याही लोकांना इथे येऊन त्यांनी हे नोंदणी करू शकणार. ज्वेलरी आणि देशी मेटल वर्कर्स म्हणून या लोकांना नोंदणी करू शकतात. 46 नंबर कुंभार और संबंधित श्रमिक. जे कुंभार वर्ग आहे, जे रांजणं, जे मातीच्या वस्तू जे बनवणारे अशा लोकांना, जे कुंभार जाती हे लोक जे जिथं कुठे असेल लोकांना जे कुंभारासोबत राहते, माती तयार करून चांगलं ते या योजनेमध्ये समाविष्ट करण्याचं काम या शासनाने केलेलं आहे. त्याच नंतर 47 क्रमांक आहे ग्लास मेकर, कटर, ग्राइंडर आणि फिनिशर. हे जे लोक आहेत जे ग्लास जे आहेत, समजा मग ते ग्लास प्लास्टिकचे जे धातू असते त्या धातूला ग्लास मेकर, कटर्स, ग्राइंडर आणि फिनिशर्स, कॅपिटल गुड्स आणि मॅन्युफॅक्चर, हे जे मॅन्युफॅक्चरचे जे आहेत या योजनेमध्ये हे लोक समाविष्ट केलेले आहेत. 48 क्रमांकाचे जे आहे प्लास्टिक उत्पादक मशीन ऑपरेटर. जेव्हा या प्लास्टिकच्या जे वस्तू आहेत, जे बकेटी, जे बनवण्याचं काम आहे, प्लास्टिकचे जे धातू आहे, हे जे धातू जे उत्पादक करणारे आहेत, मशीन चालवणारे आहेत, याही लोकांचं इथे नाव नोंदणी केल्या जात आहे. 49 नंबर जो आहे निर्माण मजदूर जो अन्य वर्ग नहीं है, जे के मैन्युफैक्चरिंग लेबर एंड नॉट यूज वेअर क्लासिफिकेशन. निर्माण मजदूर जे त्या अंतर्गत काय ते माहिती करून सांगतो मी तुम्हाला लगेच नंतर, पण ते तुम्ही समजून घ्या. 50 नंबर अन्य प्रकार के हे लोक ती ठिकाणी. 51 नंबर जे आहे घर बननेवाला, जे गवंडी असेल, बेलदार असेल, जे की घरं बांधण्याचं काम करतो, जे की एखादं घर आहे ते घर बांधून देण्याचं काम करतो. कोणतं बी घर असू द्या, नुसतं तुम्ही म्हणशाल सिमेंटचं घर असं नाही, कुपाटा लागणारे जरी असेल तर घराचीच नाही ना. इथं आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये हे सिमेंटचं वगैरे बांधकाम केलं जातं. पण काही असे प्रदेश आहेत, काही असे राज्य आहेत तिथं काही याच्यानं दद्यानं बांधकाम करते.
अशा काही ठिकाणी किंवा आंध्रामध्ये बी काही काही ठिकाणी बध्यानं घरं बांधते किंवा काही वेगळे ताटवे बनवून घरं बांधतात. अशाही लोकांची नोंदणी या शासनाने किंवा ई श्रम या योजनेमध्ये करण्यात आलेली आहे. 52 नंबर, वीट बनानेवाला संबंधित कामगार, जे वीट घरासाठी लागते, जे की बांधकाम तर गवंडी करतच असतो, त्याची बी नोंद केल्या जाते. जे वीट बांधणारे आहेत, विटीचं काम करणारे म्हणजे वीट निर्माण करणारे आहेत, जे कारागीर, जे लेबर आहेत, अशाही त्या लोकांची नोंद, वर्कराची नोंद जे की इथे केल्या जाते. असेही लोक या नोंदणीमध्ये मी नाव नोंदवू शकतो. 53 क्रमांकाचा स्टेन मेसन, स्टेन कटर, स्लिप्टर और कावर्स, स्टेन मेसर स्टोन कटर, जे मोठमोठाले जे दगड असतात वीर बनवण्यासाठी, जे मोठमोठाले दगड असते ते दगड मोठमोठाले फोडण्याचं काम करते काही लोक. आणि जे वीर बनण्यासाठी जे त्याच्यामध्ये ते डांब वगैरे लावून जे दगड फोडण्याचं कार्य करतात ना, ते जे राजस्थानमध्ये काही लोक असतात, काही वडर समाज आमचा आहे की मोठमोठा जो की तो काम करण्याचं कार्य करत असतात. अशाही लोकांचं इथे नाव नोंदणी होत असते ऑनलाईन स्वरूपामध्ये. 54 नंबर, कॉन्क्रीट प्लासर, कॉन्क्रीट फिनिशर और संबंधित कामगार. हे जे कॉन्क्रीट जे आहे, सलाबचं हे रस्ते वगैरे हे बांधकाम करणारे जे लोक असतात ना, ते कॉन्क्रीट वगैरे ते मिक्स वगैरे करणारे मशीन ते फिरत असते ना गोल गोल करून, तर त्याच्याही फिनिशर करणारे जे लोक आहेत त्याही लोकांचं इथं नाव नोंदणी केली जाते. 55 नंबर, बढई और जोडणीवाला, जे बढई जे आहे म्हणजेच कारपेंटर, जैनर म्हणजे हे सुतार वगैरे जे लोक आहेत, सुतार लोकांची ही इथं नोंदणी इथे केली जात आहे. तर त्यामुळे जे सुताराचं काम करणार आहे, जे लाकड जे तोडण्याचं जे काम आहे, तोडण्यावाले बी वेगळे असतील, आणि त्या लाकडापासून दरवाजा बनवणे किंवा एखादी खिडकी बनवणे किंवा पलंग बनवणे किंवा इतर साहित्य बनवणे, हे जे लोक करतात किंवा इतर स्वरूप आहे, याही लोकांचं इथे नाव नोंदणी केल्या जाते. छत बनानेवाले, टाईल्स, जे लोक घरावर हे लावून देतात, म्हणजे घर बांधते वेळेस पत्र रचणारा असतो किंवा टिना टाकणारा असतो किंवा इतर जे आहेत या फील्डमध्ये, याही लोकांचं इथं नाव नोंदणी केलं जातं. 57 नंबर, तल पडते और टाईल सेटर्स, निर्माता, फ्लॉर लेयर्स अँड टाईल सेटर्स, हे स्टाईल परच्या वगैरे हे टाकणारे मेकर्स वेगळे असतात. घर बांधल्याच्या नंतर मग फरची कोण टाकून देणार आहे, मिस्त्री टाकून, पण स्टाईलद्वारे एक वेगळा असतो तो कारागीर, की व्यवस्थित रचून तो फरचीचं काम करण्याचं काम करत असतो. अशाही लोकांची प्लास्टर, हे प्लास्टर करणारे जे लोक आहेत, जे घराचं बांधकाम केल्याच्या नंतर फिनिशिंग आणि प्लास्टर हे जे लोक करतात, जे की चांगल्या प्रकारे जे प्लास्टर करणारे आहेत, अशाही लोकांचं इथे नाव केल्या जातात. त्यामुळे हे प्लास्टर करणारे हे स्पेशल आहेत, याही लोकांचं, जे की गवंडी मिस्त्रीच्या कामाच्या अंगामध्ये हे लोक असतात, अशाही लोकांचं इथे नाव. 59 क्रमांकाचा जो नंबर आहे, इन्सुलेशन कामगार वर्कर, इन्सुलेशन कामगार जे आहे काय त्याच्यामधले त्याही लोकांचं इथं होणार आहे. 60 नंबर, प्लंबर और पाईप फिटर, हे प्लंबर लोक आहेत, जे पाईप फिटर, टँकीची पाईप फिटर, प्लॅस्टिकचे जे काम करणारे आहेत समजा, हे लोक नावाचे जे कार्य करतात, या लोकांचं हे नाव 61 क्रमांक, एअर कंडिशनिंग और प्रशीतन यंत्री, जे फ्रीज किंवा एसीचं काम करणारे, जे की थंडवारे घेण्यासाठी या विषय बंद करतो किंवा खराब होतो, अशा ही ITI ग्रुपची जी विद्यार्थी आहे किंवा जे लोक आहेत, या लोकांची ही नोंद इथे होत असते. तरी याही लोकांना 62 नंबर,
चित्रकार संबंधित काम, ते पेंटर जे चित्र काढणारे त्या काळामध्ये चित्रकारागिर होता. आता चित्र काढणारा किंवा हे डिझाईन बनवणारे हे कारागीर जे आहे तर कौशल्याच्या भागामध्ये येत असतात. या लोकांना हे करून देण्यात येत आहे. 63 नंबर भवन संचलना क्लीनर, जे काय वरांडा आहे किंवा ग्रामपंचायत समोर किंवा समोर किंवा ऑफिस जे असतात शासकीय आहे ते जे त्याची जी मोठी जागा असते ते क्लीन करून किंवा साफ करून नाल्या काढणं अशा लोकांची नोंद इथे या योजनेच्या माध्यमातून होणार आहे. त्याचनंतर 64 नंबर विद्युत लाईन इन्स्टॉलर और मरम्मत करणे वाला. जे लोक काही उडीसामधून काही लोक होते, मध्य प्रदेश यूपीमधून जे खांब्यावर वायर टाकण्याचं काम करते, जे पोल रचण्याचं काम करते, जे खांबा रचून ते वायर फिट करण्याचं काम करते, अशाही लोकांचं इथे नाव नोंदणी होणार आहे. तरी या योजनेमध्ये यांनीही नाव नोंदणी करून घ्यायचं आहे. भवन निर्माण कामगार, जे मोठमोठे भवन आहेत त्याच्यामध्ये निर्माण करू शकतात. 66 याच्या व्यतिरिक्त अन्य काही लोक जर असेल समजा याही लोकांचं इथे नाव नोंदणी करून देण्यात येईल. 67 घरेलू रसोई. आता जे हॉटेलमध्ये म्हणा किंवा घरचे म्हणा जेवणासाठी कोणी जे काम करणारे जे असेल स्त्रिया किंवा धुणं धुणाऱ्या स्त्रिया असेल किंवा भांडे घासणाऱ्या ज्या बाया असेल किंवा स्वयंपाक करून देणाऱ्या ज्या बाया असेल किंवा लग्नामध्ये जी बाया जे आहेत स्त्रिया वगैरे जे आहेत ती तिथे स्वयंपाक करून देण्याचं कार्य करत असतात, अशाही स्त्रियाची नाव नोंदणी केली जात असते. 68 नंबर घरेलू सफाई करणे आवश्यक. तेच घरामध्ये जे राहणारे जे आहेत ती सफाई करणारे कारागीर, झाडझूड करणारे जे कारागीर असतो, नोकरवर्ग असतो, या नोकरवर्गाची नोंद इथे होत असते. त्याच्यानंतर अन्य प्रकारचे लोक. 70 ट्युटर आणि शिक्षक सहयोगी होम ट्युटर, कोचिंग सेंटर ट्युटर, जे की ट्युशन घेणारे जे शिक्षक आहेत, जे विद्यार्थी आहेत जे की बी एडवाले किंवा इतर जे आहेत ते जिथं काही जागी शाळा पोचल्या नाही त्या जागी लहान लेकराला शिकवण्याचं जे कार्य शिक्षक करत असतात, त्याही लोकांचं इथे नाव नोंदणी या योजनेमध्ये केल्या जात आहे. त्यानंतर 71 क्रमांकाचा जो पर्याय आहे तो 71 झाला. 72 भवन संबंधित इलेक्ट्रिशियन, जे मोठमोठाले जे भवन आहेत, जे मोठमोठाले स्मारक आहेत, अशा जागी जे इलेक्ट्रिशियनचं काम करतात हे लोकांची नोंद नोंदणी इथे ही लोक या योजनेत येतात. 73 नंबर इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक्स आणि सर्व्हिसेस घरेलू उपकरण आहे. आणि जे इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल आहे, रेडिओ, टी व्ही, FM वगैरे हे इलेक्ट्रॉनिकचे वर्कर्स करणारे जे लोक आहेत किंवा स्पीकर वगैरे भरणे वगैरे असे जे मेकॅनिकल आहे या आणि जे कोणी घरगुती काम काढून जे DTS वगैरे छत्री वगैरे करणारे लोक आहेत, अशा लोकांची हे नाव हे करून या लोकांना समाविष्ट केलेला आहे. 74 नंबर सूचना संचार और प्रौद्योगिक इंस्टॉल और सर्व्हिसेस नेटवर्किंग निगराणी कामगार, जे आयडिया टावरमध्ये वडाफोन किंवा इतर जे आहेत माध्यमं या नेटवर्किंगमध्ये जे लोक काम करतील नेटच्या कामासंदर्भात या लोकांची नोंद होत असेल. 75 विद्युत और इलेक्ट्रॉनिक उपकरण असेंबलर, जे विद्युत संदर्भात जे काय आहे समजा तर या इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट असेंबलर्स या लोकांची नोंद होत असते. 76 जे अन्य प्रकारचे लोक आहेत या लोकांची नोंद होणार आहे. 77 कसाई जे आहे
मछुआरे और संबंधित खाद्य तैयार करने वाले जे लोक काही पशुसाठी किंवा प्राण्यासाठी जे ते पदार्थ काय लागते काय नाही त्याची उत्पादन करते. जसं शेतकरी मेन पशुला किंवा प्राण्याला किंवा जनावराला काय खाद्यपदार्थाची आवश्यकता आहे, काय चांगलं खाद्य मछली पालन करणारे त्या मछलीला काय खाद्यपदार्थ आवडतील असे जे निर्मिती करणारे आहेत त्याही लोकांना इथे नाव नोंदणी आपण करू शकतो. बेकर 78 नंबर बेकर्स पेस्ट्री कुक और कन्फिशनरी निर्माता. बेकर्स पेस्ट्री कुक पेस्ट्री कुक म्हणलं तर हे जे डबल रोटी वगैरे काही असते ना हे पदार्थ बहुतेक हेच आहे असं मला अंदाज वाटते. त्याही लोकांचं इथे नाव नोंदणी करून देण्याचं कार्य या शासनाने घेतलं आहे श्रमच्या माध्यमातून. त्याच्यानंतर 79 क्रमांकाचं जे आहे डेअरी उत्पादक जे डेअरी आहेत समजा दुधाच्या वगैरे काही गावातले लोक आहेत जे सर्वांनी दूध एकत्र करून आणि एखादा दूध विकणार आहे तो समोर पाठवण्याचं कार्य करतो जो डेअरी उत्पादक आहे. अशा डेअरी उत्पादकालाही या ठिकाणी नाव नोंदणीचं कार्य करून घ्यायचं आहे. 80 नंबर फास्ट फूड तयार करणे जे फास्ट फूड आहे समजा हे फास्ट फूड जे म्हणजे आता हे आपण पाहायला नाही का फास्ट फूड हे ते आलू चिप्स म्हणा ते कृष्णापुडा म्हणा बम म्हणा बम म्हणा हे फास्ट फूड जे आहे समजा जे की आलूपासून बनवणार किंवा एखाद्या पापडं म्हणा किंवा नरडे म्हणा मुरकुडं म्हणा हे जे फास्ट फूड बनवणारे लोक आहेत याही लोकांची इथे नाव होत असते. 81 अन्य विवरण 82 रत्न और आभूषण मशीन ऑपरेटर कारागीर जे रत्न आहेत जे दागिने आहेत जे सोनं आहे जे आभूषण आहे जे नाकातले नत्न आहेत कानातले किंवा मंगळसूत्र किंवा इतर जे आभूषण आहेत हे निर्माण करणारे हे सोनार जात अशा लोकांची नाव या ठिकाणी खरोखरच होणार आहे. तरी ह्याही लोकांना ही नाव नोंदणी करून घ्यायचं आहे. 83 क्रमांकाचा नंबर की त्याच्यामध्ये अनेक इतर कोणी आहेत का ही 84 काच और चीनी मिट्टी के संयंत्र संचालक और कर्मचारी. काच हे काचाचे धातू जे बनवणारे आहेत किंवा चिनी ते चायनीजवाले जे चिनी वस्तूपासून बनवते अशाही लोकांचं केलं जातं. काचेच्या वस्तू ग्लास ह्या ज्या कप जो असते ना तो चिनी मातीने बनवल्या जाते अशा लोकांनाही या मोदी सरकारने केंद्र सरकारने या नाव समावेश करण्यासाठी 85 नंबर आणि त्याच्या व्यतिरिक्त कोणी असेल समजा आणि कोणतं तर त्यांनी याच्यामध्ये अन्य म्हणून इथे ऑप्शन आहे त्यासाठी हे लागू नाव आहे. 86 पट्टिका लेखक सजावटी चित्रकार उत्कीर्ण नकाशी जे सजावट करणारे लोक असतील हे सजावट करणारे पट्टिका लेखक जे आहेत उत्कीर्ण नकाशी काही काही लोक नकाशा बनण्याचा प्राचीन काळामध्ये अंदाजावरून त्याच्यामध्ये सजावट करणारे रांगोळी वगैरे जे असते प्रकार आहेत ते सजावट करणारे जे डिझाईन दाखवणारे लोक आहेत याही लोकांचं नोंदणीसाठी तुमच्याकडे येऊ शकतात. 87 नंबर लकडी टोकरी और संबंधित सामग्री हस्तशिल्प कामगार जे लोक आहेत समजा बद्याचे किंवा येळवाच्या काठीचे जे डिझाईन बनवते जे दोरड्या बनवते जे साहित्य बनवते त्या साहित्य बनवण्यामध्ये जे कामगार लोक आहेत जे की प्राचीन काळामध्ये किंवा आता या काळामध्ये सूप बनवण्यासाठी किंवा जे बद्याचे जे दोरडी बनवण्यासाठी किंवा बद्यापासून इतर वस्तू बनवण्यासाठी या वस्तू बनवणाऱ्या लोकांची इथे या अभियानामध्ये ही नाव नोंदणी करण्यात आलेली आहे. 88 क्रमांकाचा कपडा चमडा संबंधित सामग्री हस्तशिल्प कामगार आणि हे लोक येत असतात. जसं की हँडक्राफ्ट वर्कर्स अँड टेक्सटाईल्स लेदर अँड रिलेटेड
टेलर्स, क्रॉप वर्कर्स इटीसी. हे चांभार जी जात आहे, चांभार रहिदासमध्ये ही चांभार जात जी आहे, चांभार जातीचे ते जे लोक बूट पॉलिश किंवा बूट सांभार, जे बुटाचा व्यवसाय करणारे आहेत किंवा चपली विक्रीचा व्यवसाय करणारे आहेत किंवा जो चामडा, तर ते चांबड्याच्या वस्तू जे चामडा कापण्याचं कार्य म्हणा किंवा चंबार म्हणा, या चंबार जे जात आहे किंवा चंबार जो व्यवसाय करणारे आहे चांबार म्हणून म्हणतात. तर हा व्यवसाय करणारे या लोकांची नोंद इथे केल्या जात आहे. तरी या लोकांनी नाव नोंद करू शकतात. आणि जे कापड तयार करणारे आहेत, कापडाला जे शिवणारे आहेत, ते सुतीचे कापड, अशा लोकांना ते नाव नोंद करतात. 89 नंबर बुनाई मशीन ऑपरेटर मशीन काढून, जे गादी बनवण्यासाठी जे गाद्या तयार करता आपण, आपली झोपण्याची जी गादी असते की उशिया गादी, हे बुनाईचं काम करणारे जे लोक आहेत, हे लोक या योजनेमध्ये देऊ शकतात. याही लोकांचं इथं समावेश केलेला आहे. आणि याच्या व्यतिरिक्त 90 नंबर जे आहे अन्य तऱ्हाकार लोक. 51 नंबरची जी स्कीम आहे आहार विशेषज्ञ आहार साहित्य, जे म्हणजे हॉटेलमध्ये वर्कर, चांगली भाजी बनवणारे, बारमध्ये राहणारे, रेस्टॉरंट्समध्ये राहणारे आचारी किंवा जो आहारविषयी किंवा जेवण चांगलं बनवणारा जो कारागीर आहे, वेटर्स आहे, अशा लोकांचं नाव. 92 नंबर फेलोबामी शिराछदन टेक्निशियन, बॉटनी टेक्निशियन, हे जे लोक आहेत हेल्थ केअरचे जे आहेत, हेल्थ आरोग्याविषयी जे आहेत, हे लोक या ची नोंदणी इथे केल्या जातात. 93 नंबर अंगणवाडी एवं आशा वर्कर करायचे. हे जे अंगणवाडी लहान लेकरांना शिकवण्याचं काम जे अंगणवाडीच्या बाया करतात, आणि त्या ठिकाणी एक मदनीशी असते. आणि जो आशा वर्कर आहे, आशा वर्कर, जे की दवाखान्यामध्ये, जे की गावामध्ये, प्रत्येक गावामध्ये गल्लीमध्ये एक आशा वर्कर असते. अशा आशा वर्करसाठी या नाव नोंदणीचा उपयोग करून, हे नाव नोंदणी करून हेल्थ डिपार्टमेंट करून आमच्याकडून नाव नोंदणी करण्यात येणार आहे. मेडिकल रेकॉर्ड्स आहेत, जे मेडिकल रेकॉर्ड्स जे आहे, समजा सरकारी दवाखान्यामध्ये म्हणा किंवा इतर मेडिकलमध्ये जो डिग्री नसताना जे वर्कर जो काम करतो, मेडिकल देण्याचा, गोळ्या देण्याचा, औषधी देण्याचा कारागीर आहे, या लोकांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आले आहे. नंबर 93 नंबरचा जो आहे फ्रंटलाईन कामगार, कोविड अन्य चिकित्सक उपकरण सहाय्य, गृह देखभाल सहायता, आपत्कालीन देखभाल सहायता, उच्च देखभाल सहायता, बुनियादी देखभाल सहायता, फ्रंट लाइन वर्कर फॉर इंडिया मेडिकल सपोर्ट, केअर सपोर्ट, ॲडव्हान्सेड केअर सपोर्ट. आणखी हे कोविडमध्ये जे आहे, कोविड अभियान, जे कोरोना जे आपल्या इथे झालेला होता या काळामध्ये 2 वर्षामध्ये, या कोविडमध्ये जे काही कारागीर जे मास्क बनवण्याचे कार्य करत होते किंवा त्याचं प्रोटेक्शन करण्याचं कार्य करत होते, किंवा कोविडपासून जे लोक सहाय्य करत होते, ह्याही लोकांचं या ठिकाणी नाव लिहिण्यात करणार. 96 नंबर जो आहे थेरपी सहाय्यक योग आहे. थेरपी जे नस दबलेली आहे, जे थेरपीचं नॉलेज आहे, नसा दबण्याचं जे कार्य आहे, ते नसाचं कार्य थेरपीच्या माध्यमातून दुरुस्त करायचं. माणसाच्या नसामध्ये, नसापेक्षा कोणत्या नसा ज्या शरीराच्या आहेत, मानवाच्या ज्या शरीराच्या नसा आहेत, प्रत्येक जागी नस असते. कुणाच्या अंग वाकडं होते, कोणाचं काहीतरी शरीराचा भाग वाकडा होतो, कोणाची नस दबल्या जाते. असे आणि जे थेरपी आहे, योग आहे, योग मेडिटेशन जे लोक आहेत, ते करणारे जे लोक वर्कर आहेत, ते प्रशिक्षक आहेत, या लोकांना इथे जरूर या त्याची नोंदणी केल्या जातात. 97 चाइल्ड केअर कामगार, आया गव्हर्नन्स, चाइल्ड केअर कामगार, लेकराचं देखभाल, जे लहान लेकरं असते त्या लेकराचं वर्कर जे देखरेख राहतात, त्या आणि वर्करचं काम केलं जातं. आया लहान लेकराला जे सांभाळण्याचं कार्य जे स्त्रिया करत असतात, त्यांना आया पण म्हणतो. अशा ही आयाचं इथे नाव नोंदणी होत असते. चाइल्ड केअर वर्कर्स, आया, या लोकांचं हेल्थ केअर डिपार्टमेंट अंडरटेकिंगमधून
यांचं ही नावनोंदणी केल्या जाते. 98 ग्रह आधारित व्यक्तिगत देखभाल घरेलू स्वास्थ्य सहायता नर्स जे स्त्रिया आहेत देखभाल सहायता करणारे जे नर्स आहेत, नर्स दवाखान्यामध्ये आहेत, या नर्सची जी नावनोंदणी तर हेल्थ डिपार्टमेंट अंतर्गत होणार आहे. 99 नंबर विविध नमुना संग्रह वितरक, विविध नमुना संग्राहक वितरक, जे नमुना वितरक जे आहे त्याच्यामध्ये हेल्थ डिपार्टमेंटला शेही लोक वेगवेगळ्या नोंदणी करतात. 100 अन्य वितरक, आणि त्याच्यामध्ये जर हेल्थ डिपार्टमेंटमध्ये कोणी वर्कर करत असेल तर त्यांनीही येऊन तिथे नाव नोंदणी बिनधास्त करू शकता. काहीच काळजी करू नका. जरा थोडं पाणी घ्या. 1.5 घंट्याचा व्हिडिओ बनवा ना बाबा, एनर्जी लेवल लागतं रे बाबा, एवढा महिने 3 बनवा लागला मित्र, सर्व तुमच्यासाठी बनवा. चला असू द्या काय. तर तरी हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर इतकं शेअर करायचं, महाराष्ट्राच्या कोणत्यापर्यंत किंवा भारताच्या कोणत्यापर्यंत जाणं गरजेचं आहे. 90 100 झाल्याच्या नंतर 101 क्रमांकाचा जो आहे पेल्ट ड्रेसर ट्रेनर हेल्थ मार्गर्स, हे जे लोक आहे तर याही लोकांना या ई श्रमांच्या माध्यमातून 102 जुता बनानेवाला संबंधित काम करतात. हे जे आपले चपल्या बुटा जे आहे, जे चांभार वर्ग आहे, हे जे वर्ग आहे किंवा इतर वर्ग जे काय हे काम करत असतो, अशा लोकांना शॉप मेकर्स आणि रिलेटेड लेदर इंडस्ट्रियल वर्क या ग्रुपमध्ये ही लोक येत असतात. 103 जुता बनाना संबंधित मशीन ऑपरेटर, जे मशिनरी आहेत, मशीन चालक आहेत, अशाही लोकांचं इथे नाव नोंदणी केल्या जाते, जे की लेदर इंडस्ट्रियल वर्कर्स ह्या लोकांचं इथं नाव नोंदणी केलं जातं. 104 मध्ये अन्य वितरक म्हणून या ग्रुपमध्ये येत असतील, त्याही लोकांना इथे नाव नोंदणी करू शकतात. 105 शॉर्ट फायर और ब्लास्ट खनन, जे खनन जे आहे माध्यम जे खनन विभाग आहे, खोदण्याचं काम, विहिरी बनवण्याचं काम किंवा ते कोयला खजानवाले असेल, या लोकांचंही नाव इथे नोंदणी होत आहे. 106 खनिज और खदान, जे आमचा त्या काळामध्ये जो वडर समाज आहे, हे खोदण्याचं काम आणि दगड जे माळामध्ये जे दगड आहे हे तोडण्याचं काम, काढण्याचं काम किंवा त्याच्यापासून ते काळू वगैरे जे असते ते दगडाचा एक प्रकार असतो छोटा, जे घर बांधण्यासाठी पाया बांधण्यासाठी ते गोटाचा वापर केला जात होता. तर ह्या लोकांचाही विचार इथे नोंदणीमध्ये केला गेलेला आहे. 107 कोलू ऑपरेटर खनिज, क्रॅशर ऑपरेटर मायनर, हेही लोक इथे यांचा विचार केला जात आहे. 108 वेल्डर्स डीलर और बोरर और समृद्ध कामगार, जे वेल्डर आहेत किंवा बोर काढणारे, जे पाणी काढणारे जे लोक आहेत, हेही लोक या योजनेमध्ये मोडले जातात. 109 खनन और उत्खनन श्रमिक, खोदणारे उत्खनन करणारे जे श्रमिक आहेत, तिथं जाऊन मदत पीर बनवण्यासाठी श्रमिक असतात, खनन काम करण्यासाठी जे श्रमिक असतात, अशा लोकांना नाव तिथे दिले जातात. 110 क्रमांकाचा जो आहे अन्य वितरक म्हणून, याच्या व्यतिरिक्त जे खनन विभागामध्ये येते किंवा खनन डिपार्टमेंटमध्ये येते, त्या लोकांचा समाविष्ट होत असतो. 111 धार्मिक पेशेवर रिलिजन प्रोफेशनल्स, जे रिलिजन प्रोफेशनलमध्ये येते समजा, तर हे धार्मिक जे आहेत समजा, त्याही लोकांचं इथे नोंदणी होत असते. 112 अन्य कलात्मक और सांस्कृतिक सहयोगी टॅटू कलाकार, जे लोक हातावरून नाव गुंदणारे आहेत, टॅटू, आता टॅटूचा जमाना निघाला, हे टॅटूचेही लोकांचं इथं नाव नोंदणी करू शकतात. जे की विदेशात टॅटूचा एक प्रकार आहे, ते देशामध्ये आपल्या हातावर नाव गोंदणी या लोकांचा विचार इथं केला जात असतो.
मेल 114, 113 फ्रंट डेस्क सहाय्यक. आता हे जे फ्रंट डेस्क असिस्टंट जे आहे ही विविध म्हणून आहे त्या डिपार्टमेंटमध्ये ते मिस कॅलेन्सिस मिस कॉलिन्स या विविध डिपार्टमेंटमध्ये हे इथे याही लोकांचं इथे नाव नोंदणी केलं जात आहे. 114 नंबर मेल कॅरियर और छटाई कलर. जे हे लोक आहेत या लोकांनाही त्या 114 मध्ये नाव नोंदणी केलं जाते. 115 लोकांना गृह प्रबंधिका डोमेस्टिक हाऊसकीपर जे लोक आहेत समजा या लोकांना इथे नोंदणी त्यांनीही करू शकतात. 116 क्रमांक स्टाईल और मार्केट सेल्स पर्सनल टेली कॉलर शॉप अटेंडेंट सेल्स असिस्टंट जे सेल्स करणारे असिस्टंट हे लोक या योजनेमध्ये त्यांनी नावनोंदणी करू शकतो. 117 डोर टू डोर सेल्स पर्सन हँकर्स. आता हे जे ॲमेझॉन फ्लिपकार्ट हे जे लोक आहेत समजा हे जे कंपन्या आहेत या कंपन्याचं डोर टू डोर पार्सल करणारे जे लोक आहेत जे वर्कर म्हणून काम करते या लोकांची नोंद इथे केली. 118 स्ट्रीट और संबंधित सेवा काही करतात स्ट्रीट अँड रिलेटेड सर्व्हिसेस वर्कर्स या लोकांचा इथे विचार केला जात आहे. 119 क्रमांकाचं जे कौशल्य आहे स्ट्रीट वेंडर खाद्य भोजन छोडतात. जे की स्ट्रीट वेंडर जे आहेत समजा असे स्ट्रीट वेंडर कोण आहे ते तुम्ही बघून घ्या आणि तेही लोक याच्यामध्ये समावेश आहेत. 120 कचरा और पुनर्चक्र संग्रह. हे कचरा उचलणारे जे लोक आहेत गावातला कचरा साफ करणारे लोक नाली साफ करणारे लोक या लोकांची नाव नोंदणी केली जाते. 121 संदेश वाहक पॅकेज देनेवाला और समान पोर्टर जे संदेश देणारं खबरी जे असते खबरी किंवा संदेश वाहक जसं पोस्टमॅनचं काम करते हे जे संदेशाचं त्या लोकांसाठी 122 मीटर रीडर और वेल्डिंग मशीन कलेक्टर हे आपले जे लाईट बिलाचे मीटर असतात हे जे लोक कार्य करते त्या लोकांचं जी नाव नोंदणी आहे. वेल्डिंग मशीन कलेक्टर जे वेल्डिंग जे मशीन आहे म्हणजे तोडण्याचं काम गस तोडणं किंवा एखादी बंदूक तोडणं किंवा जे वेल्डिंग जे लोखंडाचे पदार्थ आहे ते तोडण्याचं काम किंवा पोलाद तोडणं हे लोक याच्यामध्ये येतात या लोकांनी नोंदणी करून घ्यावी. 123 अन्य वितरक याच्या व्यतिरिक्त कोणी असेल ती लोक नाव नोंदणी. 124 संगीत वाद्य यंत्र निर्माता किंमत. आता हे आमच्या महाराष्ट्रामध्ये जे वादक आहे लग्नामध्ये सनाईने वाजवते बँड वाजते किंवा गाणी गाणारा असेल जे गाणी गाऊन जे तबला वाजवतात की नाही हे तबला वाजवणारे कुंडी वाजवणारे दबडं वाजवणारे अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे जे वाद्य वाजवणारे आहे या लोकांना म्युझिक इन्स्ट्रुमेंटल या नाव या अन्य 125 अन्य वितरक ही भी लोक तिथं येऊ शकतात. 126 कार्यालय हॉटेलों और अन्य प्रतिष्ठानों सफाई कर्मी और सारे जे लोक कर्मचारीच्या डिपार्टमेंटमध्ये म्हणा किंवा हॉटेलामध्ये म्हणा किंवा कोणत्या धाब्यावर म्हणा किंवा इतर ते नोकर म्हणून काम करत आहे अशा लोकांना नोंदणी करण्यात येतात. आणि फॅसिलिटी ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन फॅसिलिटी मॅनेजमेंट या लोकांना विचार केला जातो. 127 अन्य वितरक के साथ जे इतर कोण येत असेल त्या लोकांचा नाव नोंदणी समावेश होतो. 128 पूछताछ कलर दुकान साहेब याच्यामध्ये येते समजा इन्क्वायरी कलर
हे जे इन्क्वायरी करणारे जे लोक आहेत ते लोक हे मी नाव 130 प्रिंट फिनिशिंग और बाइंडिंग कामगार. प्रिंट फिनिशिंग और बाइंडिंग जे बांधकाम म्हणजे जे आपली बाइंडिंग करायचं, एखादी बॉक्स बनवण्याचं, फिनिशिंग एखाद्या गिफ्टच्या ज्या वस्तू आहेत त्याला फिनिशिंग करणं, डिझाईन देऊन त्याचं जे हे करत असतं ते कलाकृती जे असते हे लोक प्रिंट फिनिशिंग अँड मध्ये येत असतात. 131 फोटोग्राफी उत्पादक मशीन ऑपरेटर. जे फोटो खिचणारे असेल किंवा जे लग्नामध्ये म्हणा, समारंभामध्ये फोटोग्राफर म्हणा, तिच्या मशीन चालवणारे जे डिझाईन आहे, लोगो बनवणारे, बॅनर बनवणारे ऑपरेटर आहेत. या ऑपरेटर लोकांना बॅनर बनवणारे किंवा फोटो काढणारे, फोटो खिचणारे किंवा फोटो शूट करणारे या लोकांची त्या फोटोग्राफरी मुद्रण होणार आहे. 132 अन्य वितरक. तिच्या व्यतिरिक्त आणि कोणी असेल तर त्याही लोकांचं इथे नाव नाही. 133 सुरक्षा गार्ड और सुरक्षा रक्षक पर्यवेक्षक. जे सिक्युरिटी गार्ड आहेत, जे शिपाई आहेत, जे शिपाई आहेत ते प्रायव्हेटमध्ये काम करतात किंवा इतर जे सिक्युरिटी गार्डची तिथे होत असेल. 134 अन्य मित्र. 135 कानूनी संबंधित सहयोगी कामगार पेशेवर, लीगल अँड रिलेटेड असोसिएट वर्कर्स, प्रोफेशनल डिपार्टमेंट, जे की शासनाची किंवा पोलीस स्टेशनमध्ये जे खबरी असते किंवा त्याच्या डिपार्टमेंटमध्ये कोणी काम करत असेल तर त्या संदर्भात हे लोक जर असेल. 136 सामाजिक कार्य सहयोगी कामं. म्हणजे समाजामध्ये चांगलं कार्य करत असेल किंवा जो सहयोग करत असेल समस्या मिटवून किंवा काही जे इतर काही जे आहे सहयोगी कार्यकर्ता, कार्यसहयोगी या लोकांचे तिथं नाव म्हणजे केल्या जातात. 137 अन्य वितरण किसान. तिच्या व्यतिरिक्त आणि कोणी असेल तरी ते सगळं. 138 दुकान विक्री सहाय्यक, मुद्रा, शॉप सेल्स असिस्टंट. काही दुकान विक्रीवाले असतात, शॉप विक्रीवाले, दुकान विक्री जे धंदा करणारे या लोकांची नाव नोंदणी केल्या जात असते. 39 अन्य वितरक. याच्या व्यतिरिक्त आणि कोणी असेल तर ते. 140 कपडे धुणे की मशीन ऑपरेटर. कपडे धुणे म्हणजे जे धोबी आहे, जो कपडे धुणारा जो व्यक्ती आहे, गावातले कपडे काही लोकांचे धुवायचं काम करायचं असते हे आणि चांगला जो मशीन जे कपडे धुवून मशीनद्वारे जे करते ऑपरेटर या लोकांना इथे नामिनेमध्ये समावेश केल्या जातो. ज्याविषयी त्यांनी 41 नंबर हँड लांडर प्रेस. इस्त्री करणारे त्याच जे जी इस्त्री करते कपडे धुण्याच्यानंतर किंवा प्रत्येक गावामध्ये इस्त्री करणारा आहे जे वर्ग किंवा जे महिला वर्ग हे लोक ही इस्त्री करणारा, प्रेस करणारा हे लोक इथे मानून करू शकतो. 142 अन्य इतर कोणी याच्या व्यतिरिक्त कोणी असेल तर ते या ठिकाणी मानून. 143 फायबर कटाई और घुमावदार मशीन ऑपरेटर. जे कटाई करणारे लोक आहेत, फायबर करणारे जे लोक आहेत, वस्त्र, हात, टेक्स्टाईल, हँडलूम हे जे लोक आहेत ते टीचिंग, ड्राइंग और क्लिनिंग मशीन ऑपरेटर. 144 कर्नाटकाचा जो आहे जो कौशल्य आहे तो कौशल्य की टीचिंग, ड्राइंग आणि क्लिनिंग मशीन ऑपरेटर. मशिन्या वगैरे धुण्याचं काम करतो, टीचिंगचं काम करतो या लोकांचाही इथे समावेश करत असतात. 145 आणि याच्या व्यतिरिक्त कोणी असेल तर तेही लोक या योजनेची नोंदणी करतात. 146 तंबाकू तयार करने वाला और तंबाकू उत्पादक, बीड़ी बनाने वाला, सोने वाला. ते तंबाखूचं जे खेती करतो, तंबाखू उत्पादक करते, वास घेणारे, तंबाखू बनवणारे असतात. आता त्याच्यामध्ये काय काय गोंधळ आहे ते तुम्हालाच माहिती आहे. तंबाखू उत्पादकांना हे लोक इथे येऊ शकतात. 147 तंबाखू म्हणजे सर्व जे आहे त्याच्यामध्ये. 148 यात्रा मार्गदर्शक. जेव्हा आपण यात्रा मार्गदर्शक कुठं जायचं आहे, त्र्यंबकेश्वरला जायचं किंवा इतर देश ठिकाणी जायचं आहे अशा लोकांना इथे नाव नोंदणी आपण करू शकता. त्यामुळे हेही लोक इथे येत असतात. 149 नंबरचा जो आहे संस्थागत रसोई. जे इतर संस्थेमध्ये रसोईचं काम करते
या लोकांचा इथे ना पर्यटन और ॲक्टिव्हिटी म्हणून टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटीच्या तिथं येत असतो. 150 वेटरची जे कामं करणारे आहेत, वाढणारी लोक जे आहेत जेवणामध्ये किंवा इतर ठिकाणी हे वाडेकरू जे असते, हे वाडेकरूची नोंद या ठिकाणी होत असते. 151 इमारत की देखभाल करणे वाला. एखादा इमारत राहते, मोठमोठे ही आता समजा इमारती आता बिल्डिंग आहेत, याची देखरेख करण्यासाठी ही काही लोक फक्त असतात, शिपाई म्हणून कार्य करत असतात. अशा शिपायांचं किंवा देखरेख करणारे जे लोक आहेत त्या लोकांचं नाव नोंदणीमध्ये समाविष्ट होत असतं. 152 रसोई सहाय्यक, जे रसोई घर आहे समजा स्वयंपाकाचं घर आहे, या इथे सहाय्यक म्हणून एक कार्यकर्ता असतो, त्या महिला किंवा जे काय आहे त्याची नोंदणी इथं होत असते. 153 अन्य मित्र 7 हे जे लोक आहेत त्या लोकांचं इथं. 154 वूड वर्किंग मशीन टूल्स सेंटर और हे लाकड तोड जे आहे, जे सुतार काम करणारे हे लोक आहेत, जे डिझाईन करणारे लाकूड तोडणारे या लोकांनी इथं सुतार करणारे आणि हे काम करतो. लकडी बनवणे का संयंत्र, जे मशीन असते बघा, आराम मशीन म्हणतात आमच्या इकडे मराठीमध्ये, त्या आराम मशीनमध्ये जे लाकड तोडणारे कट करणारे जे लोक असतात आणि किंवा बाबळ्या झाडा हे कापणारे जे लोक असतात, ते कट करणारे जे लोक आहेत या लोकांनी नाव नोंदणीमध्ये समावेश केलेला आहे. 156 अशा प्रकारच्या 154 स्वरूपाचे जे कौशल्य आहेत, जे व्यवसाय आहेत, हे 154 प्रकारचे जे व्यवसाय कौशल्य आहेत, ज्या लोकांमध्ये हे कौशल्य आहेत, तर त्या लोकांनी हे फॉर्म जरूर भरा. ज्यांना कौशल्य माहितीच नाही तर त्यांनी आम्हाला संपर्क साधा आणि त्या कौशल्याबद्दल आम्ही खात्री करून देणार आहोत तुम्हाला. आणि तुम्हाला जे कौशल्य आहे त्या कौशल्यामध्ये ती बसता अथवा नाही बसता याची माहिती देऊन तुमचं आम्ही नाव नोंदणी करून घेणार आहोत. ही नाव नोंदणी करते वेळेस तुम्ही सोबत काही कागदपत्र आणायचे, जे की बँकेचं खातं, आधार कार्ड, जातीचं प्रमाणपत्र, शाळेचं प्रमाणपत्र, त्याच्यामध्ये TC किंवा मार्कलिस्ट हेही चालते, उत्पन्नाचं प्रमाणपत्र, तहसीलाचं उत्पन्न असेल तरी चालते किंवा तलाठीने लिहून दिलेलं असेल तरी चालते किंवा संबंधित ग्रामसेवक किंवा जे आहेत त्यांच्या अंतर्गत जरी दिले तरी चालते किंवा आपली स्वतःची संमतीचं असले तरी चालते की. आणि त्यानंतर कौशल्याचं प्रमाणपत्र किंवा व्यवसाय तुम्ही कोणतं करता त्या व्यवसायाचं प्रमाणपत्र पाहिजे. त्याच्यामुळं या नावनोंदणीमध्ये इतके कागदपत्र जर आणले तर तुमची नावनोंदणी होणार आहे. ही नावनोंदणी झाल्याच्या नंतर लगेच तुम्हाला एक आधारसारखं एक श्रम म्हणून कार्ड तुम्हाला देणार आहोत. हे कार्ड तुम्हाला मिळून जाईल आणि ही कार्ड दिल्याच्या नंतर ही कार्ड तुम्हाला भविष्यामध्ये कामी येणार आहे. हे कार्ड कोणत्या कामी येणार आहे, जे की शासन किंवा जे कौशल्याच्या अंतर्गत काही मुलांना जर नोकरीचं काम असेल किंवा तिथे लावून त्याचं हे करत त्याचं सगळं असेल तर त्याचं टार्गेट कारण त्यांनी नाव नोंदणी डाटाबेसमध्ये करून घेत आहे. आणि किंवा जे शासनाच्या जे स्कीमा आहेत, जे योजनामध्ये आहेत, या योजनेमध्ये तुमचं जे पुरवठा आहे, साधन सामुग्री जे आहे, जसं की बांधकाम विभागामध्ये त्या लोकांना जे वर्कर जे आहेत त्यांना रोजगार हमी अंतर्गत त्यांना साहित्य भेटले, चकल्या वगैरे, बूट वगैरे जे काही साहित्य आहेत, जे काम करणारे वर्कर आहेत यांना हे साहित्याचं वाटप भेटू शकतं किंवा त्यांना मिळू शकते. किंवा अशा प्रकारचे जे काही शासनाच्या जे धोरण आहे हे मिळेल अथवा न मिळेल हे सांगता येत नाही. परंतु जे रोजगार हमी योजनेअंतर्गत आम्हाला एक अनुभव आहे की त्या किंवा इलेक्ट्रिशियनचं ITI अंतर्गत जे आहे जे की त्या कौशल्य अंतर्गत त्या लोकांना ते साहित्य मिळत असते किंवा त्या मोबदल्यात पैसाही देऊ शकते. शासनाचं काय समोर हे मलाही माहिती नाही. परंतु या योजनेमध्ये खरं नावनोंदणीमध्ये कारण ही केंद्र सरकारची नावनोंदणी आहे, त्याच्यामध्ये बेनिफिट व फायदे जरूर आहेत. हे फायदे घेण्यासाठी किंवा शासनाला जोडण्यासाठी की तुमची नावनोंदणी अक्षरशः आतापर्यंत न झाली, परंतु ही नावनोंदणी तुमची आता होणार आहे आणि ही चांगल्या प्रकारे नावनोंदणी होणार आहे. या नावनोंदणीमध्ये तुम्ही खरोखरच नावनोंदणी करून घ्या. जे व्यावसायिक आहेत, जे लोक आहेत आजूबाजूला हे व्यवसाय करणारे
या लोकांनाही नावनोंदणी करून घ्यायचं आहे. जे की वेगवेगळे खाते आहेत, या खात्यामध्ये जे प्रत्येक व्यावसायिक असेल, रोजगार असेल, कामगार असेल किंवा इतर जो वर्कर असेल, तो प्रत्येक वर्कर या योजनेमध्ये येत असेल, त्यांनी इथे यावे, नावनोंदणी करून घेऊ शकता. जर बाहेरगावी असेल किंवा दुसऱ्या राज्यात असेल किंवा इतर राज्यात असेल, तर आम्ही त्या वर्करसाठी खाली लिंक देतो. ती लिंक जाऊन तिथं तुम्ही स्वतःहून काम करू शकता. त्याच्याबद्दल काही काळजी, आशा किंवा निराशा ठेवू नका. त्याच्यामुळं रिक्वेस्ट अशी आहे की प्रत्येकाने खरोखरच 44 कोटी लोकांची नावनोंदणी या योजनेमध्ये भारत सरकार अंतर्गत ही नावनोंदणी करून घेण्याचं काम मोदी सरकार करत आहे. त्याच्यामुळे खरोखरच नावनोंदणी करून घ्यावी आणि नावनोंदणी करून घेते वेळेस हे कागदपत्र तुम्ही स्वतः आणून द्यायचे आहे, तेव्हाच ही नोंदणी दिल्या जात आहे. तरी आणि तुमचे काही प्रश्न असेल आणि काही तुमचं कॉमेंट असेल तरी हे आम्हाला तुम्ही विचारू शकता. फोन लावून आमचा फोन नंबर खाली दिलेला असेल, त्या नोंदणी करून घ्यावी एवढंच सांगतो. नोंदणी कुणीही ऑनलाईन सेंटरवर किंवा सी सेंटरवर नोंदणी करून घेऊ शकता किंवा जो आजूबाजूचा प्रदेश आहे तो आमच्याकडे येऊन नोंदणी करू शकतो. आणि तरी जनते समाजाला असं आव्हान आहे की जी नावनोंदणी आहे ती खरोखरच एक श्रेष्ठ नावनोंदणी स्थिती आहे. त्याच्यामध्ये कसल्याच प्रकारे खोटखेडीपणा, कशाच प्रकारे फसवेगिरीपणा नसून ही नावनोंदणी अतिशय उत्कृष्ट आणि चांगली असल्यामुळे तुम्ही या नोंदणीचा फायदा आपल्यामध्ये करून घ्या. त्याच्यामुळे कसलीही मनामध्ये चिंता किंवा किंवा काही समस्या न ठेवता तुम्ही ही नावनोंदणी करून घ्या. आणि नावनोंदणी करते वेळेस कागदपत्र जे सांगितले आहे ते कागदपत्र तुम्ही तेव्हाच नावनोंदणी होत असते. जितके कागदपत्र आहेत तितके आणून द्या. त्यामुळे तुमची नावनोंदणी सक्षम आणि चांगली करून देण्यात काही हरकत राहणार नाही. आणि नावनोंदणी झाली की तुमचं ID कार्ड, आधार कार्डवरून एक कार्ड येणार आहे आणि पासपोर्ट साईजचं हे कार्डही तुम्हाला लगेच इकडं मिळणार आहे. लगेच ताबडतोबच तुमचा फॉर्म सबमिट झाल्याच्या नंतर ऑनलाईन प्रकारे लगेच तुम्हाला हे कार्ड भेटणार आहे. जे कार्ड आम्ही या छायाचित्रामध्ये दाखवतो ते कार्ड कशा स्वरूपाचं कार्ड असणार आहे. त्याच्यामुळे कसलीही चिंता न करता या नावनोंदणीमध्ये कसल्याच प्रकारे तिकीटपणा किंवा चुकीचंपणा किंवा खोटारडेपणा नसणार आहे. त्याच्यामुळं सक्षमता आणि कार्यकौशल्य किंवा ज्ञानाच्या भरोशावर ही नावनोंदणी करून दिल्या जात आहे. त्याच्यामुळं या नोंदणी जितके जास्त कारागीर आहेत या सर्व लोकांनी या नावनोंदणीमध्ये सहभाग नोंदवावा. जे वर्कर आहेत, जे आजूबाजूला आपले वर्कर आहेत किंवा मित्र असेल, मित्रमंडळी असेल किंवा पाहुणे असेल किंवा इतर सर्व समाज असेल, या सर्व समाजाला जागृत करून तो नावनोंदणी करून घ्या. जेणेकरून भविष्यामध्ये तुमचा फायदा होणार आहे असं मी बोलतो. आणि हे जे 2 शब्द आहेत, हा व्हिडिओ जो पाहिल्याच्या नंतर इतर सर्व ग्रुपला, इतर मित्रमंडळीला, जे की मित्रमंडळी या योजनेमध्ये हे कौशल्य आहेत का 154 स्वरूपाचं यांचं ही खाली नाव त्याची नोंदणी करणार आहे. आणि या नोंदणी करते वेळेस तुम्ही या 154 तुम्ही कोणतरी वर्क आहे का, कोणतं तरी कौशल्य आहे का हे तुम्ही पाहू शकता. डिस्क्रिप्शन म्हणून खाली एक बॉक्स आहे, त्या डिस्क्रिप्शनमध्ये मी नोंदणी तुमच्या याची जे कौशल्य आहे, जे वर्क आहे त्या संदर्भात मी करणार आहे. जे कौशल्य आहे ते कौशल्य खाली लिहिणार आहे. त्या कौशल्य तुमच्यामध्ये आहे का किंवा व्यवसाय करता का ते व्यवसाय इंग्लिशमध्ये मी तिथं लिहिणार आहे. कारण इंग्लिश आणि मराठी असेल किंवा हिंदी असेल या तिन्ही लँग्वेजमधून मी तिथं लिहून करणार आहे. त्याच्यामुळे तुमचं कौशल्य आहे का त्यामध्ये आहे का याची पडताळणी तुम्ही स्वतः करून पहा. आणि त्याचनंतर इथे नावनोंदणी करून घेण्यासाठी किंवा कोणत्या क्रमांकावर तुम्ही येता, आम्ही बी इथं चार्ट लावलेला आहे आमच्या ऑनलाईन सेतू सुविधेमध्ये, जरीशा ऑनलाईन सेतूमध्ये लावलेला आहे. हे चार्ट पाहून हे सूचना फलक पाहून तुम्ही या सूचना फलकामध्ये कुठं येता का हेही फार महत्त्वाचं आहे. हे बघून
तुम्ही त्यानुसार नावनोंदणी करून घेऊ शकता. जे सुशिक्षित बेरोजगार मुलं आहेत, जे कौशल्य आहे त्याच्यानंतर ITI करणारे जे आहेत की ज्यांच्यामध्ये ITIचे प्रमाणपत्र इलेक्ट्रिशियन ITI आहेत, ही लोक यांनी नावनोंदणी करू शकतात. आणि दुसरा मुद्दा जे आहे की नावनोंदणी करणारे आहेत, जे नावनोंदणी न करणारे व्यक्ती कोण आहेत त्यांच्याबद्दल ही माहिती मी सांगणार आहे. जे कर्मचारी आहेत, जे कर्मचारी लोक आहेत यांची नावनोंदणी बिलकुल होणार नाही आणि कोणीही करू नका. नावनोंदणी EPFO जे नावनोंदणी केलेले आहेत हे जी लोक तिच्यामध्ये नावनोंदणी करून घेऊ नका. जसे UAN जे कार्ड आलेले आहे, जे कंपनीमध्ये जे वर्कर आहेत, हे जे EPF वाले जे कर्मचारी आहेत, हे कर्मचारी तिच्यामध्ये नावनोंदणी करून घेऊ नका. नंतर ECIC म्हणजे जे इन्शुरन्समध्ये जे आहेत लोक, हे इन्शुरन्सवाले ही लोक नावनोंदणी अजिबात करून घेऊ नका. जे लोक बेरोजगार आहेत, जी नवनवीन कौशल्य आहेत ज्याच्या माइंडमध्ये किंवा ज्याचे जे प्रमाणपत्र आहे, अशा लोकांनी नावनोंदणी करून घेऊ शकतात. किंवा ज्याचं जो प्रमाणपत्र नाही समजा असं शिक्षणाचं, तरी त्यांच्या कौशल्याच्या भरोशावर त्यांची नावनोंदणी बिलकुल केली जाते. असं काय नाही, जे तुमचं कौशल्य आहे त्या कौशल्याच्या आधारावर तुमची नावनोंदणी बिलकुल केल्या जाईल. याच्याबद्दल कसलीही तुमच्या मनामध्ये संभ्रमणपणा निर्माण करू नका की तुम्ही मला लावून कल्पू नका की माझं आले हे प्रमाणपत्र नाही, त्याच्यामुळं माझं नावनोंदणी होणार किंवा नाही. या तथ्याकडे तुम्ही न जाता आम्हाला विचारपूस करून तुम्ही नावनोंदणी करू शकता. त्याच्यामुळं जी नावनोंदणी आहे ही नावनोंदणी ऑनलाईन स्वरूपाची राहणार आहे. त्यामुळं तुम्ही कसल्याही प्रकारची चिंता न करता अक्षरशः ही नावनोंदणी करून घेऊ खूप मोठा घटक आहे, खूप मोठी ही योजना आहे. हा व्हिडिओ जितका तुम्ही व्हायरल कराल, जितका शेअर कराल, तेवढ्या लोकांचा या प्रत्येकाची नावनोंदणी झाली आहे. कामगाराची, बेरोजगाराची, तरुणाची, मजदुराची, वर्करची, आशा वर्करची, अशा लोकांची नावनोंदणी का नाही झालेली आहे. म्हणून आधी जी मोदी सरकारने आणि केंद्र सरकारने जर श्रम नावाची योजना तयार केलेली आहे, ही खरोखरच किंवा खरोखरच अतिशय उत्तम म्हणा ही चांगल्या स्वरूपाची. त्याच्यामुळं असं मनामध्ये तुमच्या मनामध्ये गुंड आणू नका. जे नावनोंदणीमध्ये फायदा आहे तेव्हा नावनोंदणी शासन प्रत्येक स्कीममध्ये किंवा ज्या नावनोंदणीच्या अभियानामध्ये प्रत्येक योजनेचा लाभ देतच आहे. कसल्याच प्रकारे शासनाच्या ध्येय धोरणामध्ये खोटारडेपणा नाही किंवा कसल्याच प्रकारे तुम्हाला वाटत असेल की हे नावनोंदणी कशासाठी करायची, काही असंच आहे तसंच आहे असा मनामध्ये पण निर्माण करू नका किंवा मनामध्ये तुमच्या काही विपरीत आणू नका. नावनोंदणी जेव्हा चांगली असते तेव्हा नावनोंदणी इथं घडत असतो. जी नावनोंदणी नाहीच ती नावनोंदणी आणि अपयशी करतात. त्यामुळं ही नावनोंदणी करते वेळेस आणि खरोखरच ही नावनोंदणी चांगली आहे, जी गरिबाचं भलं करणारी आहे, जी गरिबाचं हित करणारी आहे. आणि काही लोक अशी माहिती देते आम्हाला म्हणते फायदा काय, ताबडतोबच कसा फायदा भेटेल हो, ताबडतोबच कसा फायदा भेटेल. नावनोंदणी केल्याच्या नंतर सरकार काढते, सरकारनं ध्येय धोरण ठरवते, मग किती जणांची नावनोंदणी झालेली आहे, पुणे SC कॅटेगरीमध्ये किती लोक झाली, OBCमध्ये किती लोकांची नोंदणी झाली किंवा ओपनमध्ये किती लोकांची नोंदणी झाली, या लोक किती आहेत, किती प्रकारे याची नोंदणी करण्यात आलेली आहे. अशा लोकांना खरोखरच हे नावनोंदणी खरोखर झाली किंवा नाही हे देखील ते शासन खाणार ना. नावनोंदणी झाल्या असं अर्थ नाही. काही लोक खोटारडेपणाने नावनोंदणी करून घेतात, काही लोक इकडे बी नावनोंदणी करतात तिकडे नावनोंदणी करतात. असं करू नका. सत्य जे आहे ते सत्यप्रमाणेच नावनोंदणी करून घ्या. शासनासोबत कदापि खोटारडेपणा किंवा धोकेदारपणा मनामध्ये आणू नका किंवा इकडे बी लाभ भेटावा, इकडे बी नावनोंदणी करून दिलं, इकडे नावनोंदणी तुमचं सर्व निघून जायचं असं प्रवास करू नका किंवा स्वार्थामध्ये नावनोंदणी करू नका. खरोखरच तुमची नावनोंदणी कुठे नाही झाली असेल, जे वर्कर आहे तर त्या वर्करला नावनोंदणी करून घ्या. ज्या लोकांची नावनोंदणी अजिबात झाली नाही त्याच लोकांसाठी आणि लोक
लोक डायरेक्टच म्हणत आहे की आमचा या योजनेपासून फायदा काय. फायदा प्रत्येक योजनेपासून होतच आहे. आयुष्यमान भारत योजना जे काढली केंद्र सरकारनं त्या योजनेपासून इलाज होतच आहे. जे लोक त्या योजनेने येतील त्या लोकांचे मोठमोठ्या बिमाऱ्या आहेत, मोठमोठे आजार आहेत, अशा लोकांच्या आजारा संदर्भात येणार बेनिफिट होतच आहे. जर तुमचा आजार मोठा नसेल, छोटं डोकंदुखी तापदुखी वगैरे जे काही असेल छोटी छोटी, या योजनेपासून तुम्हाला लाभ कसा भेटेल. आयुष्यमान भारतचा म्हणा किंवा PM दिशाचा म्हणा किंवा प्रधानमंत्री मानधन किसान सन्मान योजना म्हणा किंवा इतर योजना म्हणा, या योजनेचा तर फायदा बिलकुल होत आहे. शेतकऱ्याचा किसान मानधन योजना म्हणा, त्या लोक 2-2 हजार रुपये तर देतच आहेत ना, या लोकांचा फायदा भेटतच आहे ना. हां, मला सांगा की कोणती केंद्र सरकारची योजना कोण ठरली आहे किंवा कोणती पुष्पगिरीची ठरली आहे. माझ्यासमोर तर तेच ठेवा की सांगा मला की अशी योजना की फुल ठरली आहे, ज्या योजनेचा तुम्हाला फायदा होत नाही. अशा योजना सांगा. जर तुम्ही त्या योजनेत बसत असेल तरच ती योजना तुम्ही फायदेमंद ठरवणार आहात ना. पण जनतेला असं झालं की आम्हाला सर्व आमच्या अकाउंटमध्येच बॅलन्स पाहिजे, आमच्या डायरेक्ट पैसेच पाहिजे. तुम्ही तसं विचार करू नका. तुम्ही त्या योजनेमध्ये पहिला बसता का, त्या त्रुटी तुमच्याकडे आहेत किंवा तुमच्याकडे कौशल्य आहेत का, त्रुटी नाहीत ना तुमच्याकडे, या गोष्टीचा तुम्ही विचार करा. तुझ्या मनाला स्वतःला विचार करा, खरोखरच या स्कीमचा मला फायदा भेटला पाहिजे, कारण माझ्याकडे हे कौशल्य आहेत, माझ्याकडं या सगळ्या गोष्टी परिपक्व आहेत, तरच तुमची नावनोंदणी करणार, नावनोंदणी होणार. कोणतीही लोक तुम्ही या लाच तर वाटावं जरा, लाच तरी वाटावं. ज्या लोकांना विनाकारण जे पहिल्यापासूनच आहे तुमच्या घरी सर्व काही गोष्टी, आणि अशा लोक जरी नावनोंदणी करा म्हणजे हे तुम्ही मूर्खाचे बाजार झाला इथं म्हणा. सर आम्ही नावनोंदणी करून घेणार नाही अशा मूर्ख लोकांना. जे लोक की काय आहेत म्हणजे अशा लोकांचं घडून घेणार नाही. लोकच नाही तर महिला वगैरे सर्वच लोक, महिला मुली वगैरे या सगळ्या गोष्टी येत असतात या लोक या योजनेमध्ये. ज्याच्याकडे जे कौशल्य आहे, ज्याच्याकडे जे व्यवसाय आहे, त्या लोकांची आम्ही नावनोंदणी करून घेणार. आणि खरोखरच ही नावनोंदणी प्रत्यक्षात योग्य पद्धतीनेच होणार आहे. कसल्याच प्रकारे याच्यामध्ये त्रुटी वगैरे आणि बेजबाबदारपणे नावनोंदणी करणार. त्याच्यामुळं आतापर्यंत, कारण की आमच्याकडे काही त्यांनी वर्कर वगैरे शेतकरी म्हणा इतर सर्व नावनोंदणी जी मोदी सरकार जेव्हापासून आले किंवा केंद्र सरकारची जेव्हा स्थापना झालेली आहे, मोदी सरकार जे शासन आहे, भारत देशाचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांच्या जेवढ्या योजना जे आखल्या गेलेल्या आहेत आणि ती खरोखरच एकदम रामबाण स्वरूपाच्या आहेत, एकदमच चांगल्या योजना आहेत. त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारे तफावतपणा नाही. परंतु काही लोकांना आमच्या मोदी साहेबाबद्दल किंवा जे देशाचे पंतप्रधान तिरस्काराची भावना व्यक्त करत आहे. अहो तुम्ही फायदा झाला तर झालं म्हणा ना, नाही केला तर नाही म्हणा ना. फायदा झाला, संडासचा फायदा, संडास प्रधानमंत्री शौचालय योजना याच्या अंतर्गत तुम्हाला फायदा झाला. सन्मान योजना 2-2 हजार रुपये भेटाले आणि एक घरं बांधकाम घरकुलं भेटाले. असे आतापर्यंत कोणत्या योजना होत्या जे शासना राबवल्या होत्या आतापर्यंत. जे 1,500 रुपये वाटप केलेले आहेत कोविडच्या याच्यामध्ये, ते पैसा आम्ही वाटप केले नाही. आम्हाला माहीत आहे शासनाने योग्य त्या योजना करा. ज्याला ज्या योजना नाही लक्षात आल्या तरी या आमच्याकडे या. आम्ही नरेंद्र मोदी साहेब किंवा केंद्र सरकार अंतर्गत कोणत्या योजना राबवल्या, कोणत्या योजना चालू आहेत, त्या योजनेचे सत्य आणि तथ्य आहे, त्या योजनेची माहिती आम्ही देणार. खरोखरच ही योजना रामबाण स्वरूपाच्या ठरवली आहे. आतापर्यंत मिळून का नाही जमली आहे, हा एक महत्त्वाचा प्रश्न तुमच्यासमोर. आतापर्यंत कोण्या सरकारने आतापर्यंत इतकी नोंदणी का केली नाही. आतापर्यंत बेरोजगारीचं प्रमाण 10 वर्षामध्ये किंवा इतर आतापर्यंत बेरोजगार, सुशिक्षित बेरोजगार म्हणा, कामगार म्हणा, रोजगार म्हणा, बेरोजगार म्हणा, श्रमिक म्हणा, इतर श्रमिक म्हणा, काय नोंदणी केली नाही याची. त्याची नोंदणी कुठेतरी होणं गरजेचंच आहे ना. हे सरकार जर चांगलं करत असेल तर तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा पाहिजे, स्वतःच्या मनाला की खरोखरच नोंदणी चांगली आहे किंवा फायदे आहेत किंवा नाही, हे समोर तुम्हाला ठरवून दिसूनच येणार आहे. काहीतरी फायदे असेल म्हणूनच नावनोंदणी करून घेत आहेत ना. विनाकारणच आम्हाला इथे बसवलं का हे नावनोंदणी करून घ्यायचं काही असं नाही. हे गलत तुमच्या मनामध्ये आणू नका. इथं काम चांगलं होते, योग्य होते, दर्जेदार होते, अशुगुरीचा अजिबात होणार नाही. त्याच्यामुळं ही नावनोंदणी खरोखरच तुम्ही करणं अतिशय उत्तम आहे, चांगलं आहे. आणि नावनोंदणी मित्र हो, तुम्हाला पहिले सांगा, सर्वच ग्रुपला ही व्हिडिओ शेअर करा. भारतच्या पहिलेच कोणत्यापर्यंत जावा ही लिंक विनंती करतो, रिक्वेस्ट करतो. जय हिंद.
जे महाराष्ट्र जे इंडिया करतो आणि थांबतो.